श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणित मार्ग म्हणजे आपले स्वामी समर्थ केंद्र. आपल्या जवळील प्रत्येक गावागावामध्ये स्वामी समर्थ केंद्र उभा राहिला आहे. या 7,000 स्वामी सेवा केंद्रात दरबारात कायमस्वरूपी गणपती बाप्पा स्थापित आहेत. या आजपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसाच्या गणेश उत्सव यामध्ये आपल्याला आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलांच्या अभ्यासात व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सेवा करायची आहे. ते सेवा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अभ्यासात व शैक्षणिक प्रगतीसाठी सेवा, परीक्षेत यश मिळवण्यासाठी व वर्षभर केलेला अभ्यास स्मरणात राहून चांगले मार्क मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी सांगितलेली 21 दुर्वा व 2.5 आपट्याची पाने आणि 2 रुईच्या फुलांची, पांढऱ्या रुईच्या फुलांचा तोडगा उपाय, त्यावर आपण ही सेवा करणार आहोत. आणि ही सेवा केल्यानंतर 21 दुर्वांची जोडी, 2.5 आपट्याची पाने व 2 रुईची फुले परीक्षेला आपल्याजवळ ठेवावी. त्याने उत्तम यश मिळते. या 10 दिवसात या सर्व वस्तू उजव्या हातात घेऊन रोज 21 किंवा 11 वेळा हे अथर्व शीर्ष म्हणावे. तसेच देवाऱ्यातील गणेश मूर्तीवर 21 वेळा या अथर्व स्तोत्राचा अभिषेक करायचा आहे. अभिषेकासाठी पंचामृत करावे. जर तुम्ही मूर्तीवर अभिषेक करत असाल तर फुलाने बाप्पावर पाणी शिंपडावे, त्याने अभिषेक होतो. श्री स्वामी समर्थ. हा अभिषेक झाल्यानंतर तीर्थ मुलांना द्यावे, त्याने बुद्धी शक्ती देणारे आहे. हे अभिषेक तीर्थ नक्की प्यावे. सर्व संकष्टी चतुर्थीस तसे दर अंगारक चतुर्थीस सुद्धा श्री गणेश सेवा केल्याने अनेक फायदे होतात. त्यातील रिद्धी सिद्धी म्हणजे सरस्वती व लक्ष्मी मातेची कृपा होऊन ही बुद्धीची, विद्येची देवता प्रसन्न होते. घरात नेहमी मंगलमय कार्य घडते. तसेच पंचामृताने षोडोपचार पूजन करावे. 21 दुर्वांची जोडी गणपतीच्या डोक्यावर व्हावी. हे अभिषेक तीर्थ व पंचामृत तीर्थ घ्यावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. या सेवेने स्मरणशक्ती वाढते, सतत विवेकबुद्धी वाढते, अभ्यासात एकाग्रता वाढते, मेंदूचा लवकर विकास होतो, विघ्न निवारण होते, संकट टळते, परीक्षेत उत्तरं वेळेवर आठवतात, सर्वत्र यश मिळते. हे झालं आपल्या विद्यार्थ्यांचं. आणि रोज पालकांनी सुद्धा ही सेवा करायची. त्याने आपल्या कोर्ट खटल्यात यश मिळण्यास मदत होते. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व विघ्न दूर करण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यासाठी या सिद्ध अथर्व शीर्ष स्तोत्राची फलश्रुती नीट मन लावून वाचावी, त्याचा अर्थ समजून घ्यावा. या स्तोत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ असा आहे की या स्तोत्र पठणाने विद्या अभ्यासात यश प्राप्ती होते. तसेच तल्लख बुद्धी
तीव्र स्मरणशक्ती, सर्व विघ्न निवारण होऊन सर्व कार्यामध्ये यश नक्कीच मिळते. असा आहे स्तोत्र पठणाचे फायदे, लाभ तसेच विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहेत, त्या समजून घ्याव्यात. अर्थ समजला की श्रद्धा वाढते. तुमचे बरेचसे प्रश्न या गणेश सेवेने निश्चितपणे सुटतील. ही सेवा सर्वांनी करून बघा, नक्कीच मेवा मिळेल. श्री स्वामी समर्थ. सर्वात महत्त्वाची टीप, आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वा ज्या अर्पण केलेल्या आहे डोक्यावरती, त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून त्याचा रस काढून तो घरातील मुलांना, विद्यार्थ्यांना पाण्यामध्ये मिक्स करून द्यावा. त्याने आरोग्य ठणठणीत राहते व बुद्धी तीक्ष्ण होते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. या दुर्वांमध्ये म्हटलेल्या सर्व स्तोत्र मंत्राची शक्ती असते. शुभ संस्कार असतात. आपल्याला दिलेली कुठलीही सेवा अतीव श्रद्धा, विश्वास ठेवून कळकळीने दृढ निश्चय करून केली तरच त्या सेवेचे फल, सेवेची साधना, उपासनेची प्रचिती, अनुभव नक्कीच येईल. हे गेली 50 वर्ष करोडो सेवेकरांनी अनुभवले निकळ त्रिकाल बाधित सत्य आहे. त्याची कुठलीही सेवा आयुष्यात कधीच वाया जात नाही, कारण तेच साक्षात श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे शक्ती स्वरूप आहेत. स्वामींचे ते तात्विक ब्रह्मरूप आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री मंगलमूर्ती मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच तुम्ही या 21 आवर्तने अथर्व शीर्षाचे 10 दिवसामध्ये करून पहा आणि अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.